नमस्कार मित्रांनो, आजच्याला लय काम आहे. आई आजच्याला 7 वाजतात मावशीच्या कुठल्या पाहुण्याचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, तिकडे गेल्यामुळे ना आज लय काम पडले. पण झाडायचं राहिलंय होय काय. हाय असंच ठेवून गेली. 7 वाजताच गेली. आमच्या इथून 7 वाजता बस आहे ना. देवपूजा पण करायची राहिली आहे. देवपूजा पण करायला लागणार आहे आजच्याला. पहिलं घर आवरून मग देवपूजा करायला लागेल. त्याच्यानंतर राहिलेली काही चहाची भांडी, मग हॉलचं, मग झालं. आईच्या पोत्यावर स्वयंपाक करते ना, ती पोतं आता बाहेर झटपून आणि वल्लीला टाकले. आता फक्त घर झाडायचं. आता किचन घर झाडून झाले. देवपूजा करून घेतो, म्हणजे कसं किचन घर मधलं सगळं काम संपन. देव पण जायचं आपलं वाचलेले. पप्पा म्हणले मी देवपूजा करतो. परातीत पाणी ओततं ना, म्हणजे लवकर भिजन, लवकर निघन. बरं नाही वाटत काय? कस काय अचानक? काय नाही माणसाला अचानक काय होईल कधीच सांगता येणार नाही. कारण काय ना, कालपर्यंत तर पप्पा चांगलं होतं, अचानकच सर्दी खोकला. एवढी वाल राहिलेली शिल्लक. घरातली म्हणली नाही न्यायची मार्केटला. पार त्याची अवस्था सुकली आणि पार काय राहिलंय त्याच्यात. घरची म्हणली वाटून टाकायची इथं सगळ्यांना. इकडे लाडू घेऊन ये, लाडू घेऊन ये. लाडू यांचं काय झालं ना, लाडू आण म्हणलं ना, संपलं लाडू म्हणतो आणि पबलच नव्हतं आम्ही. काय करायचं? रियांश म्हणतोय ती वाल गुण इथं बरा, ती थोडीच वाल आहे, ती जास्त वाल नाही, थोडीची. रियांश आहे ना, रोज वाल भरा येतो ना, त्याला असं वाटतंय मी वाल भरायलाच बोलावले. त्याच्यामुळे त्याला तिथं ती चादरीमध्ये ती वाल दिसली ना, ते म्हणते भरा पटापट्टा, आता टेम्पो येईन. नाही बघू आयुष्यपत खित लागलंय ना तुला. पाय फाडायला लागतोय आता. दोन म्हणतो का 10 पर्यंत म्हण. 1 2 3 4 5. चलो. कसं त्याची जाळी. चल उचल भांडी, सगळंच उचल. हा उचल. उचलते का? नाही ना, उचलू लागू का? हा सोडू का? हा जाऊ द्या घराला. अयो यशनी डायरेक्ट सगळी भांडी सांडवली. मी हात काढून टाकले. काय लाव? काय काय डीजे लावू आहे? कुठे आपला डीजे? हाय का तिथं कपाटावर? दोन्ही घराच्या फरशा पुसल्या ना, मग डीजे लावायला हाय का नाही? कसं नाचणार? हा परत जाऊन उभा थांब त्या कोपऱ्यात उभा थांब जाऊन. हा इथं यायचं नाही नळापाशी. आलाच चालू कराय. नळ मोडचीन सावकाश. असं करायचं, सरळ हलू करायचं. बस झाला आता, केलाय चालू. बंद कर की, बंद कर. हा असं बंद करायचं, द्यायचं नाही. दर भरायला दिसतंय ना, पाणी घ्यायला पाहिजे. आता बघ, त्याला तर नळ ते चालू पण करता येत नाही. झाला का चालू? पूर्ण चालू कर, सरळ कर, सरळ कर, नळ सरळ कर. आता ह्याच्यात वरतो घरात पाणी भरलंय सगळं आता. हा पप्पांचं चाललंय आता जेवण. टँटाचा निवद दावायचा राहिलाय, दावून घ्या तुम्ही. आता मी पोचा मारतो. जेवायच्या आधी बरं लक्षात आलं, नाही तर काय करणं होतं. आज प्रत्येकाच्या घरी एकच कालवण.
खेंगाट खेंगाट खेंगाट. आजच्याला आई तुळशी पशी चांगली रांगोळी काढून गेली. कलश बिलश फुलं. त्या फोन मध्ये बॅलन्स पण नाही. बोलतोय कुणाबर नक्की तू? होय, कुणाबर बोलतोय? याला सांगा. मी निघालोय भावाचा डबा द्यायला. 11 वाजले. मला वाटलं सकाळी आईने लवकर स्वयंपाक केलाय. तेव्हा भावाने डबा नेला असं. आता भावाचा फोन आला होता की डबा नाही दिला. हा, पाणी पण आणले. अंग दुखीन त्याची कणकणीची. भावाचा गेटावर डबा द्यायला गेलो आणि पिशवी काढताना डायरेक्ट बंदच फुटला. आज प्रत्येकाच्या घरी एकच कालवण असणार. ती कालवण म्हणजे खेंगाट. आणि मला खेंगाट नाही आवडत म्हणून मी त्याच्यात ना लोणचं घेतलंय. आईने ना येताना ना भेळ आणली. आई ना सकाळी गेली होती आणि 6 वाजता आली. येताना भेळ आणली. मस्तपैकी भेळ बनवली. आता मित्रांनो, आमच्या इकडे पाऊस पडायला चालू झालाय. आता नाशिक नंतर आमच्या इकडे पाऊस पडला. मातीचा वस्ता असला येतोय ना. पाऊस थोड्या वेळच आलाय आई, पण मातीचा नुसता असा घमघमाट सुटलाय का नाही. आता बारीक बारीक यायला चालू झालाय परत. तुझा मोबाईल ना हॉलमध्ये हॉल न्याला नव्हता तू. रियाजने दिवसभर फोन लावून लावून त्याला जाम केला. केसांची निगा ठेवल्यावर राहत नाही. मी तेलच नाही लावत, नाही तर बरोबर निगा राहतात. शॅम्पू तर लावतो, फक्त तेल नाही लावत.